नुसतं एका ब्रिजनी नाही ना प्रश्न सुटत. आता धायरीच्या सगळ्या लोकांना यायला 2 तास लागलेत. काय अंतर आहे इथून पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन टू धायरी? काहीच अंतर नाहीये. 2 तास लागलेत आमच्या सहकार्यांना यायला आणि रोजची कथा आहे हो. आणि सांगून थकलो आम्ही. आंदोलनं करून झाली, मीटिंग्स घेऊन झाल्या. काय करावं आता कळेना. खड्डे तर आहेतच. गडकरी साहेबांकडे फॉलोअप केले, सगळं करून झालं. पण हे सरकार काहीच करत नाही ना. दुर्दैव आहे की हे सरकार प्रोडक्टिव्ह काहीच करत नाही. नुसते पक्ष फोडा, घर फोडा, आता वॉर्ड पण फोडा. सगळं फोडाफोडीचं राजकारण एवढंच करतात. सत्तेमध्ये येऊन बसल्या तुम्ही करणार काय लोकांसाठी? भरडला जातोय सर्वसामान्य पुणेकर. त्याच्यात आपण सगळेच आहोत. आपण नागरिकही आहोत ना. तुम्हाला पण कळतं ना आता किती त्रास होतो मला सांगा. खड्ड्यांचं केवढं मोठं रिपोर्टिंग तुम्ही सगळे करताय. हे दुर्दैव आहे की एवढा टॅक्स आपण भरतो, एवढी मोठी सत्ता त्यांना आहे, पण त्याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही, कुठलीच सुधारणा होत नाहीये. आणि टॅक्स काय कमी होत नाही, टॅक्स वाढतच चाललाय, महागाई वाढतच चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली आहे. भलं कुणाचं होतंय हा एक मोठा प्रश्नच आहे ना.